नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहत आहे संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सुरुवातीला बातमी राऊत पती पत्नींच्या चौकशीची. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची गेल्या 5 तासांपासून ईडीच्या कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडीनं समन्स बजावल्यानंतर वर्षा राऊत सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या. संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. संजय राऊत सध्या कोठडीत आहेत, तर वर्षा राऊत यांना काल चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, पण काही अडचणींमुळे वर्षा राऊत आज सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या. संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत, तर वर्षा राऊत यांची गेल्या 5 तासांपेक्षा जास्त काळ ईडीकडून चौकशी सुरू आहे. 2003 साली जमीन घेतलेली आहे. 2003 साली. आज कुठलं 2009 साली. आज कुठलं वर्ष चालू आहे? 2022. झोपले होते काय? 2009ला रेडी रेकनर पेक्षा जास्त भावानी जमीन घेतलेली आहे. परंतु काही लोकांना बोलवायचं, बसवायचं 2-2, 4-4 तास, नाही तुम्हाला अटक करतो, नाही तर हे लिहून द्या, अशा प्रकारचं जबरदस्तीचं कार्य आज ईडी करत आहे. संजय राऊतांना मी नेहमी सांगतो की संजय राऊतांना कुठेतरी अटकवायचं आहे आणि म्हणून आमच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आहे, शिवसेनेचा आवाज बंद करायचा आहे, म्हणून हे सर्व गणित चालू आहे. बाकी भ्रष्टाचार शून्य, 1% नाही. संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या निष्ठावंत सैनिक आहे. त्या कधीही भ्रष्टाचार आणि असे गैरव्यवहार करणार नाही, का आम्हाला बाळासाहेबांनी शिकवण दिलेली नाही. दरम्यान थेट जाऊयात ईडी कार्यालयाच्या इथे. आपले प्रतिनिधी विशाल पाटील सध्या उपस्थित आहेत. विशाल, काय आत्ताची ताजी अपडेट आहे आणि किती तासांपासून चौकशी आहे? काय काय होऊ शकतं आणखी? मिलिंद सर, संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीनं अटक केल्यानंतर आता संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची सकाळपासूनच चौकशी जी आहे सुरू झालेली आहे. तब्बल 5.5 तास आता होऊन गेलेले आहेत. त्यांची चौकशी जी आहे ही ईडी कार्यालयात सुरू आहे. खरं तर जाताना त्यांनी काही कागदपत्रे जी आहेत ती सोबत घेऊन गेल्या होत्या. त्याचसोबत संजय राऊत यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे हे ईडी कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. जर आत्ता आपण या ठिकाणी दृश्य पाहिलं गेलं तर राऊत कुटुंबीय जे आहेत हे सर्वच या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग आमदार सुनील राऊत असतील, त्यांचे भाऊ असतील, त्याचबरोबर संजय राऊत यांची मुलगी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. ती भेटण्यासाठी काहीसे प्रयत्न करत होते, मात्र ईडीकडनं परवानगी जी आहे ती अद्याप आलेली नाही. आपण दृश्यांमध्ये आता बघू शकतो की संजय राऊत यांची मुलगी जी आहे ही आता ईडी कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. भेटीसाठी परवानगी देतात का हे आपल्याला पाहावं लागेल, कारण का सकाळपासून संजय राऊत यांची भेट होण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत. मात्र ईडीकडनं अद्यापही ही भेटीची परवानगी जी आहे ही आलेली नाही आहे. मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची स्वतंत्र अशी चौकशी जी आहे ही ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं होताना पाहायला मिळते. मात्र एक अशी शक्यता पण वर्तवली जाते, सूत्रांकडून अशी माहिती मिळते की संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची समोरासमोर सुद्धा चौकशी जी आहे ही होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी संजय राऊतांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या वडिलांची भेट होण्यासाठी त्यांची मुलगी जी आहे ती अनेक वेळेला या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं अद्यापही या भेटीसाठी परवानगी जी आहे ही देण्यात आलेली नाही आहे. मात्र पत्राचाळ प्रकरणी ज्या पद्धतीनं ईडीनं कोर्टामध्ये पुरावे सादर केले होते आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षा राऊत यांच्या अकाउंटवरती काही पैसे आले होते, याबाबतीत कसून चौकशी जी आहे ही आता ईडी कार्यालयाचे अधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही चौकशी काही अधिक वेळ चालण्याची जी आहे ही शक्यता आहे. मात्र सद्यस्थितीला संजय राऊत आणि राऊत कुटुंबियांच्या पैकी कोण कोण इथे उपस्थित आहे? कोणी कोणी आतापर्यंत भेटण्याचा प्रयत्न केला किंवा काही औपचारिक अर्ज केलाय का? आणि साधारणपणे आतापर्यंत आपण ईडीचं कामकाज पाहिलं की जर का चौकशी 7-8 तास वगैरे लांबली तर एखाद्या वेळेला अटकेची सुद्धा कारवाई होऊ शकते, कारण यापूर्वी असं झालेलं आहे. नक्कीच मिलिंद सर, आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला कोणाचीही ईडी कार्यालयात ज्यावेळेला उशिरापर्यंत चौकशी सुरू असते त्यावेळेला एक अटकेची टांगती तलवार असण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आपल्याला माहिती आहे संजय राऊत यांची जवळपास 16 तास चौकशी चालली होती आणि त्यानंतर त्यांना ईडीनं अटक केली होती. सद्यस्थितीला ईडी कार्यालयाच्या बाहेर
संजय राऊत यांचे दोन्हीही बंधू जे आहेत हे उपस्थित आहेत. संजय राऊत यांची मुलगी, त्यांचा जावई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण जर दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर आमदार सुनील राऊत सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची मुलगी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेली पाहायला मिळते. आणि संजय राऊत यांचे बंधू अप्पा राऊत सुद्धा जे आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर या परिस्थितीमध्ये राऊत कुटुंबीय जे आहेत हे ईडी कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासून राऊत कुटुंबीय जे आहेत हे ईडी कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र ही ज्या पद्धतीनं चौकशी चालू आहे, ज्यावेळेला आम्ही राऊत कुटुंबियांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की काही एक 6 ते 6:30 वाजेपर्यंत ही चौकशी चालू असण्याची एक शक्यता त्यांनी वर्तवली. इतका वेळ लागू शकतो असं राऊत कुटुंबियांकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीनं व्यवहार समोर आलेले आहेत त्यामुळे ही चौकशी काहीशी अधिक लांबण्याची शक्यता आहे. सर ठीक आहे विशाल, तूर्तास धन्यवाद. तुझ्याकडनं वेळोवेळी सर्व ताज्या अपडेट्स घेत राहू. तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन 1 महिना उलटून गेला, पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याबद्दल विरोधकांच्याकडून वारंवार टीका करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता दिल्लीत दाखल झालेत. दिल्लीमध्ये होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला हे दोघंही उपस्थित असणार आहेत. या दिल्ली दौऱ्याचा मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंध नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. प्रधानमंत्री महोदयांनी आज एक बैठक आझादी का अमृत महोत्सवाबद्दल लावलेली आहे आणि उद्या नीती आयोगाची बैठक आहे ती दर वर्षी होते मुख्यमंत्र्यांच्यासोबत. त्यामुळे या दोन्ही बैठका ज्या महत्त्वाच्या त्याला मी अटेंड करायला आलेलो आहे. दौऱ्याचा हा विषय मंत्रिमंडळ आणि दौऱ्याचा काही अर्थोनार्थी संबंध नाही. या 2 बैठका ज्या आहेत त्यासाठी मी आलो आणि मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाहीये त्यामुळे काही अडथळा नाही, अडचण नाहीये, तो होईल. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक नवं ट्विट सध्या चांगलं चर्चेत आहे. या नव्या ट्विटच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका आणि पुढचे संकेत दिल्याचं सुद्धा दिसतंय. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गट असा उल्लेख करत एक ट्विट केलाय. याआधी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला होता. आता राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे गट असा उल्लेख करत शिंदे गटाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी ट्विट केलंय. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना भाजप युती सरकारला जनतेचा कौल. शिवसेना भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन. तसंच निवडणुकीत मेहनत घेणाऱ्या सर्व शिवसेना भाजप युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं आणि मतदार राजाचं अभिनंदन आणि आभार अशा प्रकारचं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्यामुळे आता शिंदे गट नाही तर ठाकरे गट म्हणायचं का असा प्रश्न विचारला जातोय. राज्यामध्ये मंत्र्यांचे अधिकार आता सचिवांच्याकडे देण्याची नामुष्की शिंदे फडणवीस सरकारवर ओढवली आहे. गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळ मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय. राज्यातील नागरिकांची कामं खोळंबली आहेत. मंत्रिमंडळ विस्तार महिन्यापेक्षा अधिक काळ रखडल्यानं प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होऊ लागला. त्यामुळे आता मंत्र्यांचे विविध प्रकारच्या कामांच्या, तक्रारींच्या, सुनावण्यांचे अधिकार हे पुढच्या आदेशांपर्यंत विविध सचिवांकडे, त्या विभागांच्या सचिवांकडे सोपवण्याची नामुष्की शिंदे फडणवीस सरकारवर आली. त्यामुळे याबद्दल विरोधकांच्याकडनं तर टीकेचे आसूड ओढले जात आहेत. राज्य सरकारनं कारभार सचिवांच्याकडे देण्याचा जो निर्णय घेतलाय त्यावर महाविकास आघाडीतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तसं करायचं तर मग असं करा ना, चीफ सेक्रेटरीलाच सगळे अधिकार देऊन मुख्यमंत्र्यांनी पण ते काय मग सगळं अबाधच आहे. राष्ट्रपती विजय प्रशासन जर ह्या पद्धतीनं चालणार असेल तर अवघड आहे. मला त्याच्याबद्दलची माहिती नाही. लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांच्या मधल्यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश करायचा नाही आणि अधिकाऱ्यांना ते जर अधिकार द्यायचे असतील तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर अशा प्रकारची परिस्थिती इतर कुणावरही आलेली नव्हती. ही जर खरोखरीच घडलेलं असेल तर महाराष्ट्राचंही दुर्दैव आहे आणि एकनाथराव शिंदे साहेब तुम्हीच मुख्यमंत्री म्हणून या झालेल्या निर्णयाच्या बद्दलचं उत्तर
त्या महाराष्ट्राला ते कळलं पाहिजे. सचिवांच्याकडे ज्यावेळेला अधिकार दिले जातात त्यावेळेला आपण एक ती तात्पुरती व्यवस्था असते. कशासाठी ती केली व्यवस्था अशी लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय होऊन संबंधित मंत्री त्याचा कारभार बघण्यासाठी लोकशाहीमधलं ते एक फार मोठं अंग आहे. लोकशाहीमध्ये फार मोठी जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते. कैलासवासी यशवंतराव चव्हाण नेहमी एक त्यांचं वाक्य सुपरिचित आहे आपल्याला सगळ्यांना की अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. अशा वेळेला ज्यांच्याबद्दल म्हणजे सगळेच अधिकारी तसे नाही आहेत पण जे साधारणपणे एक ठराविक चौकटीतून विचार करणारे असतील अधिकारी काही कार्यक्षम असतील पण ते मंत्र्यांना पर्याय म्हणून सचिव होऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही सुद्धा एक खरंच चिंतेची बाब मला वाटते. 8-10 दिवस आम्ही सगळेच म्हणतोय मंत्रिमंडळाचा विस्तार करा. शेवटी लोकप्रतिनिधी हा लोकांशी संवाद साधू शकतो. सगळंच अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर राज्य चालणार असेल तर अत्यंत चिंताजनक या ठिकाणी. हिअरिंगचे अधिकार वगैरे मंत्री नसल्यामुळं कामकाज चालावं या उद्देशानं आता सचिवांना ते अधिकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मंत्री 40 करायचे त्याचा निर्णय जर हे घेऊ शकत नसेल तर राज्य चालवायचा निर्णय घेऊ शकतात का ही शंका तर सामान्य माणसांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता काय नेमकं सरकार करतं, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे पक्षाच्या कामाच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज पुण्यात आहेत. शहर युवक शाखेचं त्यांनी उद्घाटन केलं. यावेळेला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नुसतं संपर्क कार्यालय थाटू नका तर लोकांना भेटा आणि त्यांची कामंही मार्गी लावा अशा स्पष्ट शब्दात अजितदादांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला. सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी हल्ला चढवला. उद्या जर कोर्टाचा निकाल आला तर हे सरकार सुद्धा जाऊ शकतं असं भाकीत वर्तवतानाच मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीसांवर त्यांनी तोंडसुख घेतलं. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बद्दल त्यांच्या हाती काहीच नाही, सगळं दिल्लीत ठरतं अशी टीका त्यांनी केली. महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाहीये, महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये. प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी, लवकरच 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 एवढे शब्द त्यांच्या तोंडातून निघतात. होईल होईल अरे कधी होईल. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात. अतिवृष्टी होती, वेगवेगळी संकट येतात, निर्णय घेणार कोण. ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते. आता देखील जे तिथं बसलेले आहेत ते पण किती काळ राहतील तेही आपल्याला सांगता येत नाही. उद्या कोर्टाचा काही वेगळा निकाल आला तरी काही घडू शकतं. तिकडे अजित पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. शिंदे फडणवीस सरकार सक्षम असून आमच्यावर टीका करण्यापेक्षा जनतेची कामं करावी असा सल्ला दरेकर यांनी दिला. 2.5 वर्षात अजितदादांनी जनतेची जितकी कामं केली नसतील तितकी आम्ही एका महिन्याभरात केली असा टोलाही त्यांनी लगावला. खरं म्हणजे यांचं सरकार असताना अधिकाऱ्यांकडचे अधिकार काढून घेतले होते, महामंडळांचे अधिकार मंत्र्यांकडे घेतले होते आणि हा केंद्रित कारभार होता. परंतु या ठिकाणी मंत्रिमंडळाचा थोडा विस्तार उशिरा होत असल्या कारणानं लोकांची कामं थांबू नयेत म्हणून दिलेले अधिकार हा अत्यंत योग्य निर्णय आहे. आणि मंत्रिमंडळ विस्तार तर होईलच ना, आज उद्या परवा लवकरात लवकर होईलच. मला अजित पवारांचं आश्चर्य वाटतं. 2.5 वर्ष सत्तेत त्या ठिकाणी होते, उपमुख्यमंत्री होते, 1 महिन्यातच प्रश्न निर्माण झाले का? आणि तुम्ही 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय केलं, किती प्रश्नांची सोडवणूक केली, मांडा लेखाजोगा लोकांसमोर. आणि आम्ही 1 वर्षाच्या कालावधीमध्ये शिंदे फडणवीस सरकारने काय केलं आम्ही मांडतो. आणि वेळ आहे ना आम्हाला अजून खूप. आम्ही चांदा ते बांदा काय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक प्रश्न संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी घेऊ आणि त्याची सोडवणूक करू. चिंता करायचं अजित पवारांना कारण नाही. विरोधकांच्या टीकेनंतर हे सरकार थोडंसं डिफेन्सिव्ह आणि थोडंसं ऑफेन्सिव्ह, अर्थात नेमकी काय भूमिका घ्यायची हे लक्षात येत नाहीये. कारण सरकार म्हणजे सुद्धा 2च मंत्री आहेत, एक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पण 15 ऑगस्ट पूर्वी कुठल्याही परिस्थितीत राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं
पुन्हा एकदा सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. थेट जाऊयात विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतात. आणि तुमचं ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस दुसऱ्या पक्षातनं माणसं बाजूला करून गट स्थापन करून 145चा आकडा गाठून तिथं मात्र वेगळ्या पद्धतीचा कारभार. हे कसं चालेल? हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये खपणार नाही, चालणार नाही. लोक आता गप्प आहेत. संधी येऊ द्या, कुठं बटणं दाबतील तुम्हाला कळायचं पण नाही. कारण लोक आपल्यातली नेहमी, अहो कधी आम्हाला आयुष्यात वाटलं नव्हतं की काँग्रेस पक्ष बाजूला जाईल आणि एकदम जनता पक्ष निवडून येईल. झालं. जनता पक्ष कसं वागावं कसं करावं काहीच कळेना. कुणालाही उचलायला लागले, कुणालाही अटक करायला लागले. त्याच्यात पुन्हा जनतेलाच वाटलं अरे यांनी बरं म्हणून निवडून दिलं, ही तर त्याच्याही पुढची निघाली. पुन्हा इंदिरा गांधींना 80 साली आणलं की नाही? ही परिस्थिती आहे ना बाबांनो. आणि त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये आल्यानंतर जनता कुणालाही उलटून टाकू शकते, हे लोकशाहीनं सिद्ध केलंय. म्हणूनच एक प्रगल्भ लोकशाही म्हणून जगामध्ये आपल्या भारताला ओळखलं जातं. ही गोष्ट देखील तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. आणि त्याच्यातून हे जे काही अधिकार मग तुम्ही बाकीचे अधिकार इथल्या आयुक्ताला देता, इतर अधिकार जिल्हा परिषदेच्या सीओला देता, नगरपालिकेचे अधिकार तुम्ही चीफ ऑफिसरला देता, पंचायत समितीचे अधिकार तुम्ही बीडीओला देता, मग राज्याचे अधिकार तुम्ही चीफ सेक्रेटरीला द्या आणि तुम्ही पण दोघं घरी बसा ना. तुमच्या तिथं मात्र वेगळं आणि बाकीचे अधिकार मात्र दुसऱ्याला देऊन मोकळे. आणि इतरांनी काय करायचं? तुमच्या दोघांकडे बघत बसायचं. तुम्ही कितीदा दिल्लीला जाता ते मोजत बसायचं. तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच लवकरच. अरे तुमचं लवकर येणार कधी? लवकर मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. काय असेल ते सांगा ना, खुल्या मनाने सांगा की आमची अडचण आहे. सुप्रीम कोर्टाची असेल तर ती सांगा. दिल्लीतला सिग्नल मिळत नसेल तर तो सांगा. त्याच्यामध्ये 40 लोक बाजूला घेऊन गेलं त्यावेळेस सगळ्यांना जर सांगितलं असेल, गाजर दाखवला असेल, तुला करतो तुला करतो तुला करतो, तो काही अडचण येत असेल तर ते सांगा. आता करायचं कुणाला? ही राहतायत का निम्मी अर्धी जात आहेत न केलेली, अशी पण शंका आहे. कदाचित तुमच्या मनात येते का काय असं आम्हाला वाटतं. ते कळलं पाहिजे, ते सगळ्यांना समजलं पाहिजे. तो राज्यातल्या जनतेचा हक्क आहे, अधिकार आहे, तो मीडियाचा अधिकार आहे. हे देखील ह्या लोकांनी ह्या निमित्तानं लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आहेत. कुठं अतिवृष्टी होती, पूरग्रस्त भागामध्ये मी मध्ये दौरा केला. महागाई वाढतीये, लोकांनी मारे ऐटीत, पेट्रोलचे दर बरेचसे आणि डिझेलच्या दरात फरक होता. सगळ्यांनी पेट्रोलच्या गाड्या जवळपास बंद केल्या आणि डिझेलच्या गाड्या घेतल्या. यांनी जवळपास डिझेल आणि पेट्रोल एकच आणून ठेवलं. आता काय हरिविठ्ठल करत बसावं? त्याच्यात काहींनी CNGच्या करता रिक्षा आणि टॅक्सी आणि काही लाईट मोटर व्हेकल घेतल्या. तेव्हा 50% बचत होत होती. आता यांनी जे भाव वाढवले, आता पेट्रोल आणि CNG सारखंच झालं. काय करायचं लोकांनी? का बनवाबनवी करता? का फसवता? एकीकडे एक सांगता महागाई तर वाढवता. GSTच्या बद्दल मगाशीच रवीनं सांगितलेलं आहे, त्याही बद्दल जनता होरपळून निघते. तुम्ही गरीबाला मध्यमवर्गीयाला पण त्याच्यात भरडताय. अरे आम्ही पण अर्थमंत्री होतो ना, आम्हालाही कळतं ना, राज्य चालवत असताना टॅक्स लावावा लागतो, महानगरपालिका चालवत असताना टॅक्स लावावा लागतो, तसा देश चालवत असताना पण टॅक्स लावावा लागतो. पण ज्याची द्यायची ऐपत आहे त्याच्याकडून घेतलं पाहिजे. आणि जो गरीब आहे, दिवसभर काम केल्याशिवाय त्याची संध्याकाळची चूल पेटत नाही, ज्याला पगार कमी आहे, जो मध्यमवर्गीय आहे, त्याला कुटुंबच चालवताना जिकिरीला येतं, अशांना टॅक्स लावता कामा नये. हे तर कळलं पाहिजे ना. पण तेही अलीकडे कळेना. त्याच्यातही सगळ्यांना भरडलं जातंय.
अशा पद्धतीनं जो काही कारभार चाललाय तो कार्यकर्त्यांनो ह्या राज्याला आणि नागरिकांना ग्रामस्थांना परवडणारा नाही. त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मागचं सगळं आपल्याला कामकाज माहिती आहे. 5 वर्ष भाजपला महापौर पद आणि इतर पद मिळालेली होती, त्यांचं बहुमत होतं. त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेचा कशा पद्धतीनं काम झालं ह्याची उदाहरणं भाऊसाहेबने दिली, अजितनं दिलं, इतर काही कार्यकर्त्यांनी दिली. त्याच्या संदर्भामध्ये कुणीतरी सांगताना सांगितली गोष्ट खरी आहे की कुठल्याही शहराचा सर्वांगीण विकास करत असताना कुणीतरी त्यांना नीटपणे वेळोवेळी योग्य पद्धतीचा सल्ला देणं, मार्गदर्शन करणं, कुठंतरी त्यांच्यावर अंकुश ठेवणं, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनाही एक आदरयुक्त दबदबा वाटला पाहिजे की बाबा आपल्यावर शहराची जबाबदारी आहे, त्याच्यात कुठंतरी मी कमी पडलो तर मला कुणीतरी विचारणारा आहे, मला त्याचं उत्तर द्यायचंय, मी नागरिकांशी बांधील आहे. तसं काहीच ह्या मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये घडलं नाही. त्याही गोष्टीचा विचार माझ्या पिंपरी चिंचवडकरांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे की आज ज्या पद्धतीनं राज्याचं एकंदरीत प्रशासन ठप्प झालेलं दिसतोय, मंत्रालय असेल, जिल्ह्यातील देखील तीच परिस्थिती, राज्याचं प्रशासन ठप्प असणं हे सुद्धा योग्य नाही. यातून लवकर मार्ग निघेल अशी चिन्ह कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत नाही. एकूण कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा असं म्हणण्यासारखी वेळ ही राज्यातल्या जनतेवर आलेली आहे. राज्यातल्या सत्तांतराच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनतेला हे पटत नाही. मी सभागृहात सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल की सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, त्यांना भुजबळ साहेब आणि काही ग्रुप फुटला, 19 लोक फुटली, 92 सालची गोष्ट किंवा त्या काळातली गोष्ट आहे. त्यावेळेस 95च्या निवडणुकीमध्ये फुटलेल्यापैकी एक देखील निवडून आला नाही, एक देखील निवडून आला नाही. त्याच्यानंतर पुन्हा राणेसाहेबांच्या काळामध्ये तो पक्ष फुटला. तेही फुटल्यानंतर राणे साहेबांना पण निवडणुकीमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यांच्या चिरंजीवांना खासदारकीला पराभूत व्हावं लागलं. त्यांच्या बरोबरचे अनेक आमदार हे आज थोडेसे राजकीय दृष्ट्या बाजूला पडलेले आपण पाहतोय. मी नावं घेऊन कारण नसताना त्यांची बदनामी करू इच्छित नाही, हे मी निक्षून तिथं एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलं. किती काही असलं तर पक्षाची विचारधारा, पक्षाला मानणारा मतदार हा प्रत्येकाचा कमी अधिक प्रमाणामध्ये असतोच, ते कुणी नाकारू शकत नाही. आणि त्याच्यामुळं आत्ता यांनी जरी कितीही सांगितलं तरी आदित्य ठाकरे एक युवा नेतृत्व, त्यांच्या सभा होत असताना त्यांचा प्रतिसाद तिथली जनता देते हे आपण बघतोय. हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय. आणि त्याच्यामुळं हे जे काही घडलंय, जे काही झालंय, ह्याच्यातनं हे जनतेच्या मनातल्या या नाराजीचा आवाज द्यायचं काम पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी केलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ एक पक्ष नाही, तर आपलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक विचार आहे. बातमी सोलापुरातून. पंढरपूरमध्ये वृक्ष लागवड योजनेत बोगस मजूर दाखवून सुमारे 1,25,00,000 रुपयांचा आर्थिक घोटाळा करण्यात आल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पंढरपूरमधील सामाजिक वनीकरण विभागाच्या 3 अधिकाऱ्यांसह 8 जणांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यानं पंढरपुरात एकच खळबळ उडाले. पंढरपूर इथले सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी 33 कोटी वृक्ष लागवड योजनेत संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार पंढरपूरच्या न्यायालयात केली. न्यायालयानं याची गंभीर दखल घेत पंढरपूर पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाचे वनरक्षक संतोष नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर अहिरे, वनमजूर अंबन्ना यांच्यासह इतर 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत वन खात्याचे 3 अधिकारी यांच्या विरुद्ध 1,25,00,000 रुपये अपहार झाल्याबाबत विविध कलमांतर्गत पंढरपूर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास PSI भिंगारदेव साहेब करत आहेत. त्यामुळे सामाजिक वनीकरण विषयात अधिकाऱ्यांना काही गडबड अधिकारी करतायत अशा प्रकारचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांना आला आणि त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलीस चौकशी करायला तयार नव्हते, पण थेट न्यायालयाचा आदेश आल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आणि प्रत्यक्षात वनीकरणासाठी म्हणजे वृक्ष लागवडीसाठी खोटे मजूर दाखवण्यात आल्याचं उघड झालंय आणि थोडा नाही तर सगळा मिळून अपहार हा काही कोटी रुपयांच्या घरात आहे. जी मूळ तक्रार झाली होती न्यायालयाकडे चौकशी याची करावी, यामध्ये 33 कोटी वृक्ष लागवड योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि प्राथमिक तपासणीत जे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे त्यानुसार बोगस मजूर दाखवून सुमारे 1,25,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. स्वतः तक्रारदार दादा चव्हाण आपल्यासोबत आहेत. हे तुमच्या कसं लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे आणि तुमच्यावर सुरुवातीला काही दबाव होता तक्रारीच्या संदर्भात? पहिल्यांदा तक्रार दिल्यानंतर माहिती उपलब्ध करून दिलेली नाही संबंधित अधिकाऱ्यांनी. नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपिलामध्ये संबंधित माहिती उपलब्ध करून दिली. त्यामध्ये असं निदर्शनास आलं की 1,25,00,000चा अपहार झाला आहे. वरिष्ठ मंत्र्यांना तक्रार दिली तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यानंतर पंढरपूर न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. न्यायालयाने पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला चौकशी करून कारवाईबाबत आदेश केले. संबंधित पोलीस स्टेशनने चौकशी केली असता की हा आकडा 1,25,00,000 नसून 39 कोटी रुपयापर्यंत आज सगळ्यात गेलेला आहे, पुराव्याच्या आधारे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की संबंधित या घोटाळ्याला हे 8 अधिकारीच जबाबदार नसून सोलापूर जिल्ह्याचे सामाजिक वन अधिकारी मनीषा पाटील असतील आणि दुसरे सुवर्णा माने या घोटाळ्याला जबाबदार आहेत. तरी माझी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की संबंधित घोटाळा हा फक्त पंढरपूर तालुक्यापुरता नसून हा घोटाळा संपूर्ण जिल्ह्यासह राज्यामध्ये आहे. ठीक आहे. मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात लक्ष घालावं. बरं, आपण प्रयत्न करूयात. आपल्याकडनं न्यूज 18 लोकमत तुमच्या बरोबर आहे आणि जो घोटाळा झाला लोकांचे पैसे खोटेपणा करून लुबाडले गेलेत त्या संदर्भात न्यूज 18 लोकमत पाठपुरावा सुद्धा करेल. तुर्तास धन्यवाद. नाशिकमधून एक मोठी बातमी हाती येते. नाशिकच्या द्वारका परिसरात एक भीषण आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, पण द्वारका परिसरातल्या झोपडपट्टीला मोठ्या प्रमाणात आग लागली. त्याची काही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुमच्या समोर. अतिशय दाटीवाटीचा हा सगळा परिसर, तळमजला आणि पहिला मजला याच्यातली काही बांधकामं अधिकृत, काही बांधकामं पूर्णतः अनधिकृत आणि इथे आग लागले. अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, नाशिकच्या लक्ष्मणचा आवाज नीट पोहोचत नाहीये आपल्यापर्यंत, पण ही दृश्य आपल्याला पुरेशी बोलकी आहेत. अतिशय दाटीवाटीचा हा सगळा परिसर आहे, इतका की 5 माणसांच्या वर माणसं सलगपणे उभी राहू शकत नाहीयेत. पण पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेत आणि स्थानिकांच्या मदतीनं ही आग विझवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. याच्या ताज्या अपडेट्स आम्ही तुम्हाला सातत्यानं देत राहू. दरम्यान वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे.
अहमदनगरच्या कर्जत इथे प्रतीक उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना अतिशय आक्रमक झालेत। नुपूर शर्माचा फोटो लावल्यानं हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे। हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या पवार याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी 2 जणांना अटकही करण्यात आली। फिर्यादीमध्ये जो मजकूर आहे त्याच्याप्रमाणे नुपूर शर्मा यांच्याबद्दल स्टेटस ठेवलं म्हणून मारहाण झाल्याचा उल्लेख आहे। पोलीस याबाबत तपास करत आहेत। आत्तापर्यंत आम्ही 4 आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करतात। देशामध्ये शरीयत कायदा लागू झालेला नाही। जर हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा नितेश राणे यांनी दिला। अहमदनगरच्या कर्जतमध्ये सुद्धा कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्यात आल्याचा प्रयत्न झालाय, अशा प्रकारचा आरोप नितेश राणे यांनी केलाय। हिंदू म्हणून आम्ही गप्प बसणार नाही। आमचे हात कोणी बांधलेले नाहीत। हा खुला संदेश ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा आणि त्या प्रकारचे हालचाली करावेत। आम्ही काय कोणाच्या समोरून अंगावर जाणाऱ्यापैकी लोक नाही आहोत। हिंदू समाज कधी आपल्यासमोर कोणा दुसऱ्यावर कुठल्याही गोष्टी थोपत नाही। आम्ही कोणाला सांगत नाही असं करा तसं करा, कोणच सांगत नाही। जबरदस्ती कोणावर नाही। पण कोणी आमच्या विरुद्ध अगर अशा काही गोष्टी करत असतील तर आम्हीही आमच्या पद्धतीने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत, हे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दाखवून देऊ। तिकडे अमरावतीमध्ये उमेश कोल्हे हत्याकांडात आता एक मोठा खुलासा समोर आलाय। उमेश कोल्हेची ज्यांनी हत्या केली त्या सर्व आरोपींना कुवेतमधून आर्थिक पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। आतापर्यंत या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आले। कोल्हे यांच्या हत्येचा संपूर्ण कट हा अब्दुल अरबाजनं रचला होता। त्यांना कतार आणि कुवेतमधून रसद पुरवली गेली होती, अशा प्रकारची धक्कादायक माहिती समोर येते। पोलीस आता या प्रकरणाचा अधिक खोलात जाऊन तपास करतायत। अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची माहिती पोलीस तपासात उघड झाली। या प्रकरणात आणखीन काही आरोपींच्या अटकेची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। याच संदर्भातला एक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। अमरावती येथील मेडिकल व्यवसायी उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास आता आणखी तीव्र गतीने व्हायला लागलेला आहे। अमरावती येथील सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात आता एनआयचं पथक जे आहे या ठिकाणी दाखल झालेलं आहे। एनआयचं पथक अमरावतीला जवळपास 1 तारखेपासूनच अमरावती दाखल झालेलं आहे। 2 तारखेला मौलवी मुसिफ अहमद आणि अब्दुल अरबाज या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि ह्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी मुंबई येथील एनआयच्या विशेष न्यायालयात हजर केलेला आहे। या आरोपींनी उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच रात्री बिर्याणी खाल्ल्याची कबुली सुद्धा दिलेली आहे आणि सोबत आपण जर बघितलं तर हे जे मौलवी मुसिफ अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांवरही या घटनेचा जो मास्टर माइंड आहे शेख इरफान याला मदत केल्याचा आरोप आहे। आणि यानंतर आता एनआयचं पथक जे या ठिकाणी एनआयचे ॲडिशनल एसपी बजरंग बनसोडे जे आहे यांच्यासह आणखी 2 अधिकारी अमरावतीमध्ये अजूनही तळ ठोकून आहेत। ते अमरावती येथील सिटी कोतवाली पोलिसांच्या आवारातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात या प्रकरणात जे आरोपी असतील किंवा ज्यांनी या प्रकरणात आरोपींना मदत केली आहे त्या सगळ्यांची तपास करत आहे, चौकशी करत आहे। या ठिकाणी नागरिकांना बोलवलं जात आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जे अटक आहे, आणखी काही आरोपींची अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सोबतच काल एनआयच्या पथकाने अमरावती येथे 3 ठिकाणी छापे मारलेली आहे। त्यामुळं या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या जी आहे ती वाढणार आहे। सध्या या प्रकरणात आरोपी जे आहे 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एक आरोपी जो शमीम आहे तो फरार आहे आणि शमीम सोबतच आणखी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली जाणार आहे। पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार। तिकडे साबरटोली इथे महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं चौकशी व्हावी यासाठी IPS दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली। एवढंच नाही तर या SITच्या मार्फत
फास्ट ट्रॅकवर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिले. हे प्रकरण माणुसकीला अतिशय काळिमा फासणारं असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्याचे तसंच कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मध्ये पोलीस तपास करतायत आणि कुणालाही पाठीशी घातली जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल. हे जे काही घडत आहे हे अक्षरशः माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी घडत आहेत. कुणी राज्यकर्ते असले तर कुणाच्याच काळामध्ये हे घडू नये, परंतु ते घडू नये याच्याकरता जो एक तरारा असला पाहिजे, एक दबदबा पोलीस खात्याचा असला पाहिजे. प्रशासनावर देखील मंत्रिमंडळाचं जे कमांड असली पाहिजे तीच सध्या नसल्यामुळं या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टीला महाराष्ट्रातल्या निष्पाप लोकांना सामोरं जावं लागतंय. परत स्त्रिया किती असुरक्षित आहेत हे समोर येतं आहे आणि मी स्वतः कधीच आणि सातत्याने जे आम्ही काम करतोय त्याच्यात त्याचं राजकीय भांडवल आम्ही कधीच केलेलं नाही आहे. परंतु आता प्रश्न मात्र मनात जरूर येतो की राधासुता तुझा धर्म तेव्हा कुठे गेला होता. आता जे शांतता आहे, सगळी नीरव शांतता आहे, आम्ही थोडे सामाजिक कार्यकर्ते सोडून कोणीच याच्याकडे लक्ष देत नाही आहे, बोलत नाही आहे. आणि बोललं तरी महत्त्वाचा मुद्दा असा की त्याची दखल इतक्या मोठ्या घटनेची जशी दिल्लीत घटना घडल्यावर आपण पाहिलं की कायदा झाला. मग इथे शक्ती कायदा सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत आहेत, तर बाकीच्या गोष्टींमधून त्यांनी वेळ काढून या कायद्याला गती देण्याच्या संदर्भात प्रयत्न करावेत. हॉस्पिटलच्या डीनकडनं पीडितेच्या मेडिकल स्टेटसबाबतची माहिती ही उपमुख्यमंत्र्यांकडनं वेळोवेळी घेतली जाते. एवढंच नाही तर गरज जर पडली तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सुद्धा हलवण्याची सरकारची त्या ठिकाणी तयारी आहे. त्यामुळे तिच्या वैद्यकीय खर्च, तिची वैद्यकीय ट्रीटमेंट ही उत्तमात उत्तम होण्यासाठी जे काही करता येईल ते सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाते. या गोष्टी होऊच नये याच्यासाठी आमची आग्रही भूमिका आहे. नक्कीच या घटनेमध्ये सुद्धा अतिशय ही निर्दयी घटना आहे आणि अशा घटना घडू नये यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे ही केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल. लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल आणि या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा होईपर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. तिकडे साताऱ्यातल्या कोडोली इथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एकानं आपल्याच भावाच्या 10 महिन्यांच्या बाळाला विहिरीत टाकलं. कौटुंबिक वादातून ही अत्यंत चीड आणणारी घटना घडली. यात या बाळाचा मृत्यू झालाय. आरोपी काकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अक्षय मारुती सोनोने जो आहे याचे आईवडील, हा जो आरोपी आहे याचे आईवडील त्यास त्रास देतात. या कारणावरून तो राग कोणावर तरी काढायचा म्हणून ह्या बाळाला त्यांनी विहिरीमध्ये टाकलं आणि त्याचा खून केलेला आहे. आम्ही तात्काळ त्या मुलाला बाहेर काढलेलं आहे, परंतु तो मृत अवस्थेत बाळ आहे. सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी इन्क्वेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टमसाठी ते बाळाची बॉडी पाठवण्यात आलेली आहे आणि लगेचच आरोपीलाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. अत्यंत धक्कादायक बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर नंदुरबार घरकुल भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा परिषदेकडून आता चौकशी समिती स्थापन करण्यात आली. न्यूज 18 लोकमतनं नंदुरबारमधल्या पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंतर्गत भ्रष्टाचाराची प्रचंड मोठी पोलखोल केली होती. या बातमीनंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेला खडबडून जागं व्हावं लागलं. या प्रकरणी जिल्हा स्तरावरून समिती नियुक्त करण्यात आली असून चौकशीसाठी 2 पथकं सुद्धा तयार करण्यात आलेत. या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत विभागाकडून देण्यात आलेत. जिल्हा स्तरावरून एक समिती नियुक्त केलेली आहे आणि समितीने आपलं काम सुरू केलेलं आहे. साधारणतः महिना दीड महिन्यामध्ये या बाबतीमध्ये तथ्य जाणून घेण्यासाठी समिती प्रत्यक्ष गावाला जाऊन लाभार्थ्यांची भेट घेऊन याबाबत पडताळणी करत आहे आणि साधारणतः काही अंशी त्याच्यामध्ये तथ्य आहे, काही अंशी त्याच्यामध्ये घरं आहेत, ही पण बाब तेवढी सत्य आहे. त्या अनुषंगाने आम्ही 1 महिना 2 महिन्यामध्ये चौकशी समितीचा सविस्तर अहवाल आल्यानंतर जे काही दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत आणि जिल्हा परिषद मार्फत केली जाईल.
त्यामुळे अपेक्षा आहे की नंदुरबारमधल्या या सगळ्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात कठोर कारवाई होईल. वळूयात पुढच्या एका बातमीकडे. सरकारी कामाचा अजब गजब नमुना समोर आलाय. राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी जितकी झाडं तोडली त्याच्या चौपट झाडं लावावीत अशा प्रकारचा नियम आहे. नियमाप्रमाणे नांदेडमध्ये महामार्गावर झाडं लावण्यात आली होती, पण आता काही दिवसातच ही सगळी झाडं वाळून गेलेत. काम पूर्ण झालेल्या रस्त्याच्या दुभाजकामध्ये आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनं कंत्राटदारानं लावलेली सगळी झाडं वाळून गेलेली आहेत. वारंगा ते लोहा या 73 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गासाठी झाडं तोडण्यात आलेली होती. त्यामुळे 4 पट झाडं लावण्याची अट वन विभागानं ठेवलेली होती. अटीनुसार झाडं लावण्यात आली, मात्र दुभाजकातल्या मातीमध्ये मुरुमाचं प्रमाण थोडंसं जास्त होतं. त्यामुळे ही झाडं वाढलीच नाहीत. काही ठिकाणी तर डांबरावर झाडं लावण्याचा प्रताप करण्यात आला. लाखो झाडं लावण्यात आली, परंतु ती सगळं झाडं वाळून गेली, सुकून गेली. त्याचं कारण असं आहे की कंत्राटदारानं झाडं तर लावली, मात्र आपण पाहू शकता की जी माती आहे ती काळी मातीने, त्याच्यामध्ये मुरुम गिट्टी मिक्स आहे. त्यामुळं त्या झाडाची वाढ पुढे झालेली नाही. दुसरीकडं रस्त्याच्या बाजूला जी नाली खोदली, त्या नालीचं जे माती निघाली त्या मातीमध्ये त्यांना झाडं लावलेली आहेत. त्याच्यामुळं ती देखील झाडं वाढलेली नाही आहे. खरं तर याच्यावरती देखरेख करण्यासाठी देखील केंद्राची एक एजन्सी आहे, परंतु ती एजन्सी असेल किंवा केंद्रीय राजमार्ग प्राधिकरण असेल किंवा कंत्राटदार यांनी पूर्णपणे या झाडांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे ही झाडं पूर्णपणे वाढलेली आहेत. कोट्यवधींचा खर्च करूनही झाडं वाळून गेली. यात घोटाळा असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केलाय. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयामार्फत कामं सुरू आहेत. वाळलेल्या झाडांबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या, मात्र संबंधित विभागानं दखल घेतली नसल्याचा आरोप केला जातोय. 11 करोड़ रुपए का काम है झाड़ लगाने का. आज आप जाके देखो, वहीं की मिट्टी निकाल के मुरुम में झाड़ लगा दिए वाले, एक झाड़ टिक रहा नहीं, कुछ नहीं. ये भी स्कैम है. ऑफिस क्या कर रहा? कुछ नहीं कर रहा ऑफिस. बघू शकता आपण, झाडं सुकलेत, एकदा लावून गेलेत की आता परत ते संगोपन कोणीच करणार आहे याचं. आणि राहिली गोष्ट, वारंवार मी त्या विभागाशी संपर्क केला आहे, ते उडाउडीचे उत्तर देतात संभोकर, आणि ते म्हणतात केंद्राचं काम आहे, केंद्राचा अधिकारी तो कोणीही लक्ष देत नाही. नियमांची पूर्तता करण्यासाठी थातूरमातूर कामं करून बिलं उचलण्यात आली. भ्रष्ट प्रशासन त्यांच्या फायद्यासाठी निसर्गाशी खेळ करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. आता काही अपघाताच्या बातम्या. कराड तालुक्यातील कारवे गावात स्कॉर्पिओ चालकानं 2 मोटरसायकलींना जोरदार धडक दिली आणि 4घांना जखमी केल्याची घटना घडली. अपघाताचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय. भरधाव वेगानं आलेल्या स्कॉर्पिओनं समोरून येणाऱ्या 2 बाईकस्वारांना धडक दिली. या धडकेत एक बाईकस्वार तर 30 ते 35 फूट दूरवर फरफटत गेला, तर एक तरुण या स्कॉर्पिओच्या धडकेनं चांगलाच दूरवर जाऊन पडला. या अपघातातील 4घांपैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर पुण्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील स्कॉर्पिओचा चालक कारवे गावातलाच असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय. तिकडे खराब रस्त्यांच्यामुळे औरंगाबादच्या गंगापूरमध्ये एसटीचं चाकच तुटलं अशी धक्कादायक घटना समोर आली. गंगापूर तालुक्यातील गवळी शिवरा हा रस्ता अत्यंत खराब आहे. या रस्त्यावर यापूर्वी सुद्धा अनेकदा अपघात झालेत. या रस्त्यावरून जात असताना बसचा रॉड आणि नट तुटला आणि त्यामुळे हा अपघात झाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भिवंडीमध्ये सद्भावना मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. एका वाहतूक पोलिसानं आख मारे या बॉलिवूडच्या गाण्यावर नृत्य केलं. देशभक्तीच्या या कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्यानं बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका धरला. या स्पर्धेला ठाण्याचे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जवळपास 4000 शालेय विद्यार्थी उपस्थित होते. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यात कोल्हापूर, सातारा, पुणे,
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर एवढंच नाही तर मुंबई, नाशिक, ठाणे, तिकडे विदर्भात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया यासह अन्य काही ठिकाणी 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या सगळ्या भागात अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही यापैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल आणि घराबाहेर पडणार असाल तर जरा काळजी घ्या. यासोबत संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात आज दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या तुमच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा सर्व बातम्या घेऊन येतोय माझा सहकारी विलास बडे.